राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट। सर्व बाजार समितीमधील आजचे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला 3100 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळतोय। कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ सुरू झाली असून सध्या कांद्याला 1600 ते 2000 रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतो। अख्ख्या देशातून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी त्या ठिकाणी आता वाढलेली आहे। सोलापूर बाजार समिती, लासलगाव बाजार समिती असेल, पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल, कळवण बाजार समिती, सटाणा असेल, नाशिक असेल, संगमनेर असेल, आळेफाटा असेल, मंचर असेल, पुणे असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळत आहेत। बघा शेतकरी बंधूंनो, पहिली बाजार समिती आहे लासलगाव। आवक झाली बघा 6326 क्विंटल। कमीत कमी दर मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय 2100 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी दौंड केडगाव। आवक दिली बघा 4482 क्विंटल। कमीत कमी दर मिळतोय 200 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय दौंड केडगाव बाजार समितीमध्ये कांद्याला 2200 रुपये प्रति क्विंटल। यापुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी आळेफाटा जुन्नर। आवक दिली बघा 12167 क्विंटल। आळेफाटा बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळतोय 700 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आळेफाटा बाजार समितीमध्ये 1850 रुपये प्रति क्विंटल। बघा शेतकरी बंधूंनो, यापुढील सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात ख्यातनाम बाजार समिती इंदापूर सोलापूर। आवक दिली बघा 294 क्विंटल। कमीत कमी दर मिळतोय 200 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय 2200 रुपये प्रति क्विंटल। बघा शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावात आता मोठी वाढ त्या ठिकाणी दिसून येते। पुढील बाजार समिती आहे सांगली, पश्चिम महाराष्ट्रातली महत्त्वाची बाजार समिती। आवक दिली बघा 3058 क्विंटल। कमीत कमी दर मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला 2200 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती संगमनेर अहिल्यानगर। आवक दिली बघा 5188 क्विंटल। कमीत कमी दर मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटल। पहा संगमनेर बाजार समितीमध्ये सुद्धा कांद्याची बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेले आहेत। पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सोलापूर। आवक दिली बघा 1383 क्विंटल। कमीत कमी दर मिळतोय 200 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला 3100 रुपये प्रति क्विंटल। कांद्याची जात आहे पांढरा कांदा। बघा यापुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कळवण नाशिक विक्रमी आवक होताना या ठिकाणी कांद्याची दिसत आहे 18150 क्विंटल। कमीत कमी दर मिळतोय 400 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला 2411 रुपये प्रति क्विंटल। बघा शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत। निर्यातीच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची बाजार समिती। आवक दिली बघा 17780 क्विंटल। कमीत कमी दर मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला 2470 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी राहता अहिल्यानगर। आवक दिली बघा 4070 क्विंटल। कमीत कमी दर मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय राहता बाजार समितीमध्ये कांद्याला 2200 रुपये प्रति क्विंटल।